करिया व्यंग भजन सोडी जटांचे बंधन रत्न खचित मुकुट वारण सुंदर भूषण अंगीकारिये. हो. प्रभू रामचंद्राला सांगतात की आता आहे वल्कळांबर जी घेतलेला आहे वनवासाचा जे असणार आपण आणि व्रत घेतलेलं आहे ते आता विसर्जन करायचं आहे. जटाचा भार सोडा आणि वल्कळांबर धारण करा अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात. भरत भाव कपिसी रामालिंगी हृदयसी देख चांगला सुग्रीवासी प्रेम उत्कृष्टीन सिंहे. प्रभू रामचंद्राला राजा भरताला अतिशय म्हणजे सुग्रीवाला आलिंगन दिलेलं आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी असणारे एकूणमेकाला आणि गळ्याला मिठी घालतात. जुत्पत्ती सकळ वानर अवघे झाले मूर्छापन भरत प्रेम अति गहन रघुनंदन भुलविला. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस का हनुमंताचा आणि प्रभू रामचंद्राचे आलिंगनी भेट झालेली आहे त्यावेळेस जे काय सांगत होते हनुमानजी राजा भरताबद्दलच प्रभू रामचंद्राला वाटलं मला भरताची भेटण नाही करता आला का काय असं त्यांना त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. सकळ टकमक झाली शब्दाशी कुलपे पडले भरत प्रेम उलथले समाधी लागली सर्वांशी. हो सगळ्यांना समाधी असणार त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. कुणाला हनुमानजीला पण समाधी प्राप्त झाली. राजा भरत म्हणून श्री करता हनुमानजीला जी मिठी घातली होती प्रभू रामचंद्राला त्यांना पण समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित सत्वस्था मिळवणी तीर्थ काय बोलत राम. सावधान स्थितीमध्ये राजा कोण विभीषण राजा होते त्यांच्या अवस्था पाहिली सगळे समाधीच दिसू लागले आणि प्रभू रामचंद्र विभीषण राजा काय बोलत आहे बरं. श्रीराम पाय सावधान ईश्वरुनिया रामायण आलंगेला कपिनंदन कार्य आठवण तुझं नाही. हे प्रभू प्रभू तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या कार्याची आठवण विसरला कसल्या काय. कपिनंदना म्हणजे मात्र तुम्ही या ठिकाणी असणार आलिंगन देऊन भेट दिलेली आहे काम झालंय ना पण आता या ठिकाणी तुम्ही विधेय अवस्था का तुमची होऊ लागली सावधान व्हा अशा विभीषणाला त्या प्रभू रामचंद्राला आणि बोलायला सुरुवात केली आहे. भरत प्रेम बोलाला भरत म्हणून आलिंगिनी राहिला निज बा निज कार्याशी विसरून. ज्यावेळेस का राजा हनुमानजी राजा भरताचा त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणचा जे संवाद होता जे सांगत होते प्रभू रामचंद्राला त्यावेळेस प्रभूला वाटलं की भरतलाच या ठिकाणी आलिंगन देतो का काय हे राजा भरतच आहे का काय. हनुमान पण विसरले प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारा प्रभू पण विसरले गेले. राजा भरताच्या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमामध्ये आणि ओळखले आहेत. विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जान सयदाला सावधान रघुनंदन विनवितो. हो विभीषणच्या महाराज ज्यावेळेस का प्रभूला बोलत होते त्यावेळेस हनुमंतीचं लक्ष गेलं. हनुमंत्र्या त्या ठिकाणी असणारी विधेय अवस्थेमध्ये आणि प्रभूच्या आणि प्रेमामध्ये जी होते ती विधेय अवस्थेमध्ये सावध झाले. हनुमंतराय म्हणतात हे प्रभू प्रभू आता विभीषण महाराज काय म्हणतात काय का. स्वामी ऐक्य रघुनंदन भरत नवे हनुमान जान आलो पर्वत घेऊन औषधी गहन तेथे अजून. हनुमानजी म्हणतात प्रभू प्रभू भरत नव्हे मी हनुमानजी आहे पर्वत घेऊन औषधी घेऊन आलेला या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राला आणि हनुमानजी बोलत आहेत. वेळी झाले प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगत चली भरताची त्याने श्रीरामाची बोलला आहे. हो ज्यावेळेस का भरताचा संवाद सांगायला सुरुवात केली होती हनुमानजीनं त्यावेळेस त्या ठिकाणी बोलून गेले प्रभू रामचंद्र. राजा भरताचे शब्द होते अतिशय अमृतापेक्षा आणि भक्ती तशी होती भक्ताची मनोवणी करता आणि त्या ठिकाणी विधेय अवस्था प्राप्त झाली प्रभूला सुद्धा. शक्ती भेदी स्वमित्र जान पडेला विधी ज्ञान तशी करावे सावधान रावण कंदन.
हनुमानजी म्हणतात प्रभू प्रभू तुम्ही काय करा, शक्ती असणारे लक्ष्मण लागलेले आहे, अचेतन अवस्थेमध्ये आहेत ते, आणि तुम्ही या ठिकाणी असताना आणि विदेय अवस्था तुमची होऊ लागली, समाधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ लागलेली आहे, तर सावधान व्हा आणि लक्ष्मणजीकडे पहा जरा. मरकट पाल खैर नेने कार्य कामा कार्य तर बहुत लावेला सुशिर श्यामा रघुवीर मज करो. हनुमानजी म्हणतात प्रभू रामचंद्र मी एक माकड आहे, मरकट आहे, पाले खाणारा मरकट आहे बरं का, मी उशीर झाला माझ्याकडून, मला क्षमा करावी असे विनंती हनुमानजी प्रभूकडे करतात. ऐसे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरित सावध होऊन रघुनाथ काय बोलत. अशा हनुमंत बोलता बोलता पाय धरलेले आहेत, आणि प्रभू रामचंद्राचे पाय धरले हनुमानजीनं, आणि प्रभू रामचंद्र जे असणारे आणि सावध झालेले आहेत म्हणतात. समाधी अवस्था लागत होती, पण समाधीमधून त्या ठिकाणी असणारे सावधान झालेले आहेत. ऐका भरताची गोष्ट फिरमा उतळे पोटे काही न देखो दृष्टे तुझची मिट्टे. प्रभू रामचंद्र म्हणतात बाबा भरताचा संवाद सांगितला हनुमानजी, तो अतिशय मला त्या ठिकाणी आनंद वाटला बरं का, आणि प्रेमाच्या भरामध्ये मी तुलाच मिठी घातली, अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र हनुमानजीला बोलत आहेत. भरते प्रेमे बोलला मी मने भरतीची आला म्हणून कपी आलिंगिला बालाविला हनुमंते. असणारे हनुमंता, अरे मला वाटलं की भरतच आला का काय म्हणशील, ना भरतच आला म्हणून मी तुला आलिंगन दिलेलं आहे, आणि मला असणारी विदेय अवस्था माहीत झाली. हनुमंता तो बरं मला या ठिकाणी आणखी सावध केलं. ब्रह्मदिकान करवती आईसी करणे निश्चिती तू साध येल्या मारुती निमेष गती न लागत. रामप्रभू म्हणतात हे हनुमंता ब्रह्मदेवाला जे काय कार्य होत नाही, आणि तू कार्य साध्य केलेलं आहे आणि साध्य करून आम्हाला या ठिकाणी सुख प्राप्ती दिलेली आहे. तुझ्या उपकरा तत्वता मिरुनी झालो कपिनाता वाचा खुंटली सर्वता काही तत्वता न बोलवे. अरे हनुमंता तुझ्या उपकार केवढा झाला आहे, केवढा झाला, त्याचा गणितच नाही बरं का, केवढा मोठा म्हणण्याचा उपकार म्हणजे या ठिकाणी गगनात न मावा असा उपकार तुझ्याकडून झाला बरं का, काय उत्तीर्ण व्हावा तुझा आता हेच मला कळत नाही. प्रभू हनुमंताला म्हणतात तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता सीता सुदीची कथा ऐक आता चिता चळकापे. हनुमंता अरे तुझ्या जे कर्म तुला केलेलं आहेस आणि तुला जी असणारी संगती आपली झाली त्यापासून तुझं जे काय कार्य होतं आणि माझ्या मुखात सुद्धा वर्णन करता येत नाही, अशा प्रकारचं असणार हनुमंतराचे त्या ठिकाणी असणारे आणि शब्द सोमनानं स्वागत करतात. इंद्रजित वदा लागी सांगत्वा वाढविले सर्वांग ते गोष्टी ऐकता सवेग होते उदिग चित्तासिया. अरे हनुमंता ज्यावेळेस का इंद्रजिताचा वधाच्या ठिकाणी बर का, आणि ज्यावेळेस का तो उग्र रूप धारण केलं होत असत, आणि ते जर करता सांगायचं म्हणलं ना तर मला या ठिकाणी बर का, मला सुद्धा या ठिकाणी आणि माझी सुद्धा वाचा बंद पडत आहे. असा हनुमंता तुझे उपकारच किती वाढो. क्या उपकारा उत्तीर्ण जीवन होईल कपिनंदन सर्वस्वय आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. अरे बाबा किती एक उपकार म्हणून सांगू का हनुमंता तुला, अरे एक एक उपकार जर सांगायचं म्हणलं तर दिवस रात्र पूर्ण नाही, काय उत्तीर्ण हो हनुमंता तुझा. बरं काय न बोलवे सर्वता म्हणून चरणी ठेविला माता ये रे वारोनी तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. तर त्या ठिकाणी बाबा सगळ्या जगाचा नियंता असणारा जगाचा प्राण असणारा कोण प्रभू रामचंद्र आहेत, सगळ्या ब्रह्मांडाचा नायक असणारे प्रभू रामचंद्र, आणि ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी हनुमंतच्या ठिकाणी आणि शरणागती पत्करतात. हनुमंतातला उत्तीर्ण काय हो राम मारुती वृत्तांत देखता झाला विस्मित सुशन वैद्य राज ते त्याशी बोलत सुग्रीवा. रामप्रभूचा आणि हनुमंताचा लक्ष्मण महाराज मैन मैन वाडे संवाद त्यांचा जे होता, आणि
आणि त्या ठिकाणी घ्या लवकर. तटस्थ विभीषण महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि विस्मित झाले. आता या ठिकाणी पुढे तुमचं आलिंगन देणं, भेट देणं, आता पुढचं कार्य जे आपलं शिल्लक राहिलेलं आहे, लक्ष म्हणजे उठवायचे आहेत. लक्ष द्या जरा इकडं. हे दोघेही प्रेम बोलले निज कार्यासी विसरले. विसरले. आपण जाऊन वाहिले औषधी बार शोधाव्या. हो, आपलं जे कार्य आहे हनुमानजी पण विसरले गेले, प्रभू रामचंद्र सुद्धा विसरले गेले. दोघांचं त्या ठिकाणी प्रेमाची जातीचे कशी आहे, प्रेमामध्ये माणसाला कार्य कोणतं आहे, आपण कुठं आहोत हे सुद्धा कळत नाही. अशी त्या ठिकाणी विभीषण महाराजांनी काय बोलतात.